शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार सुनील प्रभू आपल्यासोबत आहेत. प्रभू साहेब, गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातलं जमीन गैरव्यवहार प्रकरण हे जी 24 तासानं उघडकीस आणल्यानंतर खबर माजली होती. या प्रकरणावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा देखील सुरू आहे. परंतु विधान भवनामध्ये विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना आणि जवळपास आता निम्मे दिवस उलटल्यानंतर, कालावधी उलटल्यानंतर देखील कुणीच या प्रश्नावर विरोधकांकडून बोलताना पाहायला मिळत नाही आहे. असं आहे की विरोधकांकडनं हा विषय उचलला जाईल. पहिल्या दिवस तर शोक प्रस्ताव होता. काल आणि आज बघताय तुम्ही विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा सुरू आहे आणि पुरवणी मागण्या मतास टाकल्या जाणार आहेत. त्यामुळे आपापल्या भागातले जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे, नगरविकास विभागाचे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे, ते मांडलेत. उद्या परवापासून आपण बघाल उरलेल्या दिवसात हे प्रकरण नक्कीच विरोधक म्हणून त्या ठिकाणी मांडलं जाईल, सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर. ओके. कुठंतरी असं म्हटलं जातं की अजित पवार यांचा मुलगा असल्यामुळं कुठंतरी साठवलोटे करण्याचा प्रयत्न झाला आहे किंवा काय असं की या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारामध्ये कोणालाही माफी नाही. हे सगळे विषय महाविकास आघाडी लावेल. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचे खूप चांगले संबंध सगळ्याच राजकीय पक्षांच्या मंडळीशी आहेत. एक उत्तम वक्ता, एक उत्तम चांगला माणूस, एक उत्तम प्रशासक म्हणून सगळे आमदार त्यांना भेटतात. परंतु या भ्रष्टाचारी प्रकरणाचा आणि त्या संबंधाचा काही प्रश्न नाही आहे. विरोधी पक्षाचं काम निश्चितपणे करेल. विरोधक का शांत आहेत, गप्प काय आहेत? आता गप्पाचा प्रश्नच नाही ना. 2 दिवस झाले नागपूरमधील ह्या सगळ्या विषयावरती चर्चा करतोय. विदर्भातील बॅकलॉगवरती चर्चा होते. विधिमंडळामध्ये पुरवणी मागण्यांवरती चर्चा सुरू आहे. यावेळेला असा विषय आणून त्याला न्याय मिळणार नाही आणि म्हणून योग्य वेळेला हा विषय सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहाच्या आत पण आम्ही आणू. ओके. काल हायकोर्टाने देखील या प्रकरणावरून सरकारला फटकारला आहे आणि त्यामध्ये म्हटले की अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावर का गुन्हा दाखल झालेला नाही. आता जे काय विचारलं गेले ते सरकारला विचारलं गेले. सरकारने त्याचं उत्तर द्यावं न्यायमूर्तींना. न्यायालयाच्या या सगळ्या स्टेटमेंटवरती मी बोलणं योग्य नाही. त्यामुळेच अशा प्रकारे आवाज उठवणं विधानसभेत किंवा विधिमंडळात संपूर्ण दोन्ही सभागृहात जो आपण पत्रकार म्हणून मला प्रश्न विचारताय आणि महाराष्ट्र जनतेला अपेक्षित आहे, विरोधी पक्ष म्हणून केवळ हेच प्रकरण नाही तर जेवढे म्हणून भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत उरलेल्या दिवसामध्ये या विधिमंडळाच्या अधिवेशनात, विधिमंडळाच्या बाहेर आणि सभागृहाच्या आतमध्ये वैधानिक पद्धतीने सगळे विषय आम्ही उचलू. आपल्या पक्षाची रणनीती या संदर्भात ठरली गेलेली आहे. महाविकास आघाडी म्हणून आमची रणनीती ठरली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सगळे विषय जे आहेत ते या सभागृहामध्ये आणू. नक्कीच. तर येत्या 3 दिवसांचं अधिवेशन आहे आणि या उर्वरित काळामध्ये नक्की पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण हे विधिमंडळ अधिवेशनामध्ये उचललं जाईल आणि सरकारला याविषयी जाब विचारू असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह कृष्णात पाटील, झी मीडिया, नागपूर.